इयत्ता 6वी. विषय सामान्य विज्ञान. पाठ पोषण आणि आहार. अध्ययन निष्पत्ती 67205 प्रक्रिया आणि घटना यांचा कारणांशी संबंध जोडतात. सोबतच्या चित्रातील झाड हे सुकलेले दिसत आहे, असे का बरे झाले असेल? तर या चित्रातील झाड हे बहरलेले आहे. दोन्ही झाडांची अशी अवस्था वेगवेगळी दिसते, कारण सुकलेल्या झाडाला अन्न पाणी पुरेसे मिळाले नाही. म्हणजे वनस्पतींना जसे पोषक घटक लागतात, त्याप्रमाणे मानवाच्या वाढीसाठी सुद्धा पोषक तत्वे आणि अन्नपदार्थ गरजेचे असते. या चित्रातील मुलांचे पोषण न झाल्याने ही मुले अशी दिसत आहेत. म्हणजेच सजीवांना विविध अन्नाची गरज ही त्याला ऊर्जा मिळवणे, शरीराची वाढ होणे, आजारांचा प्रतिकार करणे आणि शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. अन्नातील पोषक तत्वे कोणती हे समजून घेऊ. 1. कर्बोदके, 2. स्निग्ध पदार्थ, 3. प्रथिने, 4. जीवनसत्वे, 5. खनिजे आणि तंतुमय पदार्थ. ऊर्जादायी पोषक तत्वे. कर्बोदके. तृणधान्ये ही जास्त कर्बोदके देणारे अन्नघटक आहेत. आहारात भात, पोळ्या, चपाती, भाकरी असे पदार्थ आपण घेत असतो. स्निग्ध पदार्थ. आपल्या आहारातील तेल, तूप, लोणी हे पदार्थ स्निग्ध पदार्थ आहेत. या स्निग्ध पदार्थापासूनही शरीराला ऊर्जा मिळते. प्रथिने. वाढीसाठी आणि शरीराची होणारी झीज भरून काढणे हे प्रथिनाचं काम आहे. यालाच इंग्लिशमध्ये प्रोटीन म्हणतात. प्रथिने. कडधान्य, दूध, मांस, मासे आणि अंडी यापासून प्रथिने मिळतात, म्हणून आहारात या पदार्थांचा वापर असावा. खनिजे व जीवनसत्वे. रोगप्रतिकारक व शरीराच्या जीवनावश्यक क्रियांसाठी खनिजे व जीवनसत्वे आवश्यक असतात. हे आपणास मुख्यतः भाज्या आणि फळापासून मिळतात, म्हणून आहारामध्ये पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं दररोज घेतली पाहिजेत. खनिजे व जीवनसत्वे. खनिज आणि जीवनसत्वांच्या अभावाने विविध आजार होऊ शकतात. बाजूच्या तक्त्यांचा नीट अभ्यास करा, वाचा, लक्षात ठेवा आणि आपला आहार असाच घेत चला. यामुळे शरीराचे पोषण चांगले होईल. संतुलित आहार. आपल्या जेवणात भात, भाजी, भाकरी, मटण असे अनेक पदार्थ असतात. संतुलित आहार. तसेच दिवसभरात तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ आपण खात असतो. या सर्व पदार्थांना एकत्रितपणे संतुलित आहार असे म्हणतात. सर्व पोषक तत्वांचा समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. संतुलित आहाराचे फायदे पाहू. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहार आवश्यक असते. या आहारात कॅलरीज, प्रोटीन्स, लोह व जीवनसत्वे विशिष्ट प्रमाणात असतात. संतुलित आहाराचे आपल्याला अनेक फायदे आहेत. 1. आपल्या शरीराची काम करण्याची क्षमता वाढते. आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीराची चांगली वाढ होते. नवीन पेशींची निर्मिती होते.
संतुलित आहार कसा मिळवावा? आपणास जेवणातून संतुलित आहार मिळतो आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आपण खातो त्या अन्नपदार्थाची विविध गटात विभागणी करतात. संतुलित आहाराचे बाजूचे चित्र पहा. प्रत्येक गटातील पदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावे हे बाजूच्या त्रिकोणातील जागेच्या आकारावरून ठरवता येते. त्रिकोणाच्या निमुळत्या टोकाप्रमाणे अन्न घटकाचे प्रमाणही बदलत जाते, हे आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथेच संपला. आज घरी गेल्यानंतर हा पाठ वाचा आणि त्यावरील स्वाध्याय पूर्ण करून उद्या या आणि संतुलित आहार घ्या. थँक्यू.